थाटामाटात रायगडावर वावरला. आमच्या पोटक्या जीवनाची दर्दभरी कहाणी तुम्हाला माहित आहे. जाड आल्यापासून ठाऊक आहे फक्त आबासाहेबांच्या डोळ्यातील धाक. आमच्या मनावर कोरली गेली आहे त्यांच्या ओठावरली शून्य झरप. आमच्या पोटात कालवतंय त्यांचं छत्र, त्यांचं सिंहासन आणि त्यांची राजमुद्रा. आग्र्याहून सुटकेच्या प्रसंगाची याद आली की रक्त अजून जळू लागतं, मस्तक फिरू लागतं, पोटात आतडी तटा तुटू लागतात. 8 वर्षाचं कवलं पोट रानावनातून उन्हा तानातून महाराजांच्या मागे पळतानाचं दृश्य डोळ्यासमोर दिसतंय. अंगात ज्वर भरलाय, पायाला टळटळून फोड आली तरी भूक सुरू आहे. अपरात्री मथुरेला एका ब्राह्मणावरील मुक्काम पडला. मध्यरात्री खलबत सुरू झाली. मिराजी पंत सल्ला देतात, महाराज आपल्याला सही सलामत सुटायचं असेल तर युवराजाला इथंच मागं सोडून घोडदौड केली पाहिजे. आज घरात ग्लानी येऊन तळमळत पडलेला पोट शब्द ऐकतो आणि तसा उतरून मुसरीवर धावत येतो आणि महाराजांच्या कमरेला मिठी घालून